हॅलो फ्रेंड्स, आज आपण थंडीमध्ये आवर्जून बनवले जाणारे टोमॅटो सूप कसे बनवायचे हे बघणार आहोत। हे टोमॅटो सूप बनवणं जितकं सोपं आहे तितकंच ते हेल्दी व टेस्टीसुद्धा असणार आहे। चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सीजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टोमॅटो सूप बनवण्यासाठी इथे आपण 4 ते 5 लालसरसे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत। त्यासोबतच आपण इथे एक छोटासा कांदा घेतलेला आहे। 4 ते 5 लसूण पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत। खड्या मसाल्यांमध्ये आपण इथे एक दालचिनी घेतलेली आहे, 2 विलायची आपण इथे घेतलेले आहेत, 2 लवंग, 2 मिरे व त्यासोबतच एक तेजपत्ता आपण इथे घेतलेला आहे। टोमॅटो सूपमध्ये हे खडे मसाले योग्य प्रमाणात वापरल्यावर टोमॅटो सूपला छान फ्लेवर येतो। या ठिकाणी आपण टोमॅटो व कांदा अशा प्रकारे बारीक कापून घेणार आहोत। अशा प्रकारे बारीक मीडियम आकाराचे आपण टोमॅटो कापून घेतलेले आहेत। कांदा सुद्धा याच पद्धतीने आपण कापून घेणार आहोत। कापलेला कांदा अशा प्रकारे सुट्टा करून घ्यायचा आहे, जेणेकरून परतताना ते लवकर मऊ पडतील। टोमॅटो परतण्यासाठी आपण इथे कढईमध्ये बटर घेतलेले आहे। बटर विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये सर्वात अगोदर बारीक खडे मसाले परतून घेऊयात। त्यानंतर तेजपत्ता सुद्धा आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करूया। 2 ते 3 मिनिटं कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा छान सॉफ्ट झालेला आहे। आता आपण यामध्ये कापलेले टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो सुद्धा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। सूपसाठी टोमॅटो अगदी मऊसूत शिजण्यासाठी आपण यामध्ये 1 कप पाणी ॲड करणार आहोत। पाणी ॲड केल्यानंतर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं आपण हे टोमॅटो व्यवस्थित शिजू देणार आहोत। यावेळी आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे। टोमॅटो शिजले नसताना सुद्धा जर पाणी संपले तर तुम्ही यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकता। टोमॅटो शिजल्यानंतर आपण झाकण काढून घेऊयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून हे व्यवस्थित थंड करून घेणार आहोत। थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता हे सर्व व्यवस्थित थंड झालेले आहे। आता आपण यातले खडे मसाले बाजूला काढून घेऊयात। थंड झालेले टोमॅटो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत व त्याची फाईन प्युरी बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण फाईन प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण कढईवर पुरण चाळण्याची चाळण ठेवलेली आहे, त्यामधून आपण ही टोमॅटो प्युरी गाळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता टोमॅटोचे बिया व काही जाड असलेले टोमॅटो यामध्ये राहिलेले आहेत, ते आपण मिक्सरमध्ये पाणी घालून पुन्हा दळून घेणार आहोत। दळल्यानंतर पुन्हा ते चाळणीने गाळून घ्यायचे आहेत। सर्व टोमॅटो प्युरी अशा प्रकारे आपण चाळणीने गाळून घेतलेली आहे। आता आपण गॅस चालू करून गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। यामध्ये आता आपण 1 टीस्पून लाल मिर्च पावडर घालणार आहोत, हाफ टीस्पून जिरे पावडर घालणार आहोत व त्यासोबत हाफ टीस्पून धना पावडर ॲड करणार आहोत। हे मसाले सूपमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी आपण 1 टीस्पून साखर घालणार आहोत। आपण सूपसाठी जे टोमॅटो वापरलेले आहेत त्यावर यामध्ये वापरलेले मसाले व त्यासोबतच साखर यांची क्वांटिटी बदलू शकते। यामध्ये आता आपण हाफ टीस्पून मीठ ॲड करणार आहोत। सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण सूप एकदा टेस्ट करून बघायचं आहे व त्यानुसार मसाले व साखर यांची क्वांटिटी ॲडजस्ट करायची आहे। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घातलेले आहे, ज्यामुळे सॉसला छान टेस्ट येते। याचा फ्लेवर एनहान्स करण्यासाठी आपण 2 ते 3 टेबलस्पून टोमॅटो सॉससुद्धा यामध्ये ॲड करू शकतो। गरमागरम टोमॅटो सूप फ्रेश क्रीमसोबत सर्व करूया। तुम्हाला जर हे गरमागरम टोमॅटो सूप बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।